मी आमदार नसतानाही हिंदुत्ववादी होतो आणि आजही हिंदुत्वाला धरूनच पुढे चाललो आहे। मी सिजनेबल हिंदू नाही तर कट्टर हिंदुत्ववादी आहे। धर्म टिकला तर देश टिकेल आणि देश टिकला तर धर्म टिकेल। त्यामुळे हिंदू धर्म टिकण्यासाठी मला कितीही किंमत मोजावी लागली तरी मी त्याचा विचार करणार नाही। धर्माच्या बाबतीमध्ये कोणी तडजोड केली तर ते मी अजिबात सहन करणार नाही, असा खणखणीत इशारा हिंदुत्ववादी आमदार अमोल खताळ पाटील यांनी दिला। संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द ग्रामस्थ व धर्मनाथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार अमोल खताळ पाटील यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून संगमनेर खुर्द आणि धांदरफळ गटातील 36 गावांतील भजनी मंडळांना आमदार अमोल खताळ पाटील आणि शिवचरित्रकार अनिल महाराज देवळेकर यांच्या हस्ते भजनी साहित्य वाटप करण्यात आले। त्यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। कार्यक्रमास शिवचरित्रकार अनिल महाराज देवळेकर, यादव महाराज देवगिरी, आमदार खताळ यांचे पिता श्री धोंडीबा खताळ, मातो श्री मंगल खताळ, पत्नी नीलम खताळ व बंधू राहुल खताळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संगमनेर खुर्द व धांदरफळ गटातील गावचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार खताळ म्हणाले की तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेने देश आणि धर्म टिकविण्याची जबाबदारी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर टाकली आहे, ती पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करेन। धांदरफळ खुर्द गावचे सुपुत्र स्वर्गीय जे खताळ पाटील यांनी या गावाचे नाव राज्यासह देशभर पोहोचविले। त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा घेऊनच आपण राजकारणात काम करत आहे। हर हर महादेव ही घोषणा घेऊन राजकारणात पुढे चालत राहिलो आणि तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे मला या तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे, हे मी माझे भाग्य समजतो, असे आमदार खताळ यांनी सांगितले। जनतेच्या हितासाठी रात्रंदिवस काम करत असल्याचे सांगताना त्यांनी तालुक्यातील धार्मिक व आध्यात्मिक वातावरण टिकवण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह आणि धार्मिक कार्यक्रमांना सातत्याने भेट देत असल्याचे सांगून या तालुक्यातील सर्वाधिक धार्मिक कार्यक्रमांना भेट देणारा जिल्ह्यातील पहिला आमदार असल्याचा मला अभिमान वाटतो, असेही त्यांनी सांगितले। यावेळी तरुणीच्या वतीने शरयू भागवत कानवडे हिने मनोगत व्यक्त केले। धर्मनाथ प्रतिष्ठान स्थापनेमागील उद्देश प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशिष कानवडे यांनी आपल्या प्रस्ताविकेतून स्पष्ट केला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भागवत कानवडे, सतीश गोपाळे, कोंडाजी कडनर, सागर खताळ, सतीश कोकणे, मिलिंद खताळ, उमेश कोकणे, मीनानाथ खताळ, दत्ता शेटे, संकेत खुळे, महेश सातपुते, पंकज जोंधळे तसेच धांदरफळ तरुण मित्र मंडळाने विशेष परिश्रम घेतले। पहिला मी गण गाईला तुळजापूरच्या अंबाबाईला, पहिला मी गण गाईला तुळजापूरच्या अंबाबाईला, पहिला
धर्मात जन्म भेटलाय हा आपल्या कर्मानं घालवायचा गोड गीत आहे बघा. तुला नशिबानं मिळताय ग पण कर्मानं जातय ग. नशिबानं मिळताय तुला नशिबानं मिळताय कर्मानं जातय ग. नशिबानं मिळताय कर्मानं जातय ग. तुझ्या कर्मानं जातय ग. कर्मानं जातय तर आपला धर्म आम्ही सांभाळू शकतो. मी प्रत्येक वेळा सांगत असतो जोपर्यंत आपल्या मनातला आपल्या डोक्यातला सर्व धर्म संभावाचा किडा मारून आम्ही हिंदुत्वानी होत नाही तोपर्यंत असणारी बांडगुळ गप्प बसत नाही. आपल्या भाग्यानं आपल्या त्या भडव्यानं दहा बापाच्या औलादीनं औरंग्यानं कुत्र्यानं काही जण मला म्हणतात लय शांतपण शिकवायला येतात काही जण. महाराज नागाच्या गादीवर उभा तू शांत बस. तू शांतपणा सांगाय मला येऊ नको. तुझ्यात दम असेल तर तू ये. कारण की त्या भडव्यानं ज्या भडव्यानं औरंग्यानं माझ्या संभाजीला हालाल करून मारला त्याची लायकी आम्ही रोज दाखवणार आणि त्याचा जो स्टेटस लावणार त्याला भर रस्त्यात गाडणार अशी होणार. पोरांना असं सामान्य ठेवायचं नाही. आपल्या एकाही मुलाचा एकही रुपयाने घेत नाही. जेवण राहणं खाणं शिक्षण सगळं मोफत आहे. फक्त तिथं एक पद्धत अशी आहे त्यांना टाळ वाजवायला शिकवतो पण टाळाने टाळकं कसं फोडायचं ही शिकवतो. आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं बा आपल्या देव देश धर्माच्या जर विरोधात टाळकरी कुणाला म्हणावं. आपण सगळ्यांनी टाळ हातात घेतले. तुमच्या अंगावरती भगवा आहे. भगवा अक्षरात धरला कधी न सोडू. हिंदुत्व शत्रू सगळे हुडकून काढू. शिवभूपदे आमच्या निज काळजात भगवा पडतो साऱ्या जगात. भगवा पडतो साऱ्या जगात. अरे भगवा पडणारी माणसं आम्ही आमच्या याला पत्ता बोलतो. मला बॅकाला पाहिजे. मला आज इथं धिंगाणाच घालून जायचं. मी खरं सांगू का मी 8 तास सकाळपासून मी ड्रायव्हिंग करतो. मीच करतो. मी स्वतः ड्राईव्ह करून मग वाटते का तुम्हाला चेहऱ्यावर हे वाटणार नाही. कारण ते कट्टर हिंदुत्व आहे ना. हे काय सर्व धर्म संभवाचा खेळ आहे का आपल्याला. तो शंडपणा असतो. सर्व धर्म संभवाचा खेळ असतो. तो शंडपणा असतो. तसला शंडपणा आपल्यात नाही. आपल्यात गुंडपणा आहे आणि गुंड असल्याशिवाय धर्माचं रक्षण होत नाही हे सत्य. ते साध्या माणसं धर्मरक्षण करण्याचं काम आम्ही कोणाच्या भानगडीत नसतो. तूच पहिला सगळ्या भानगडीत आहेस. ही पक्की अवलाद बेकार असते. नाही नाही पाहिजे. आमच्या जर असणारा देवदेश धर्माच्या विरोधात आम्ही जर आला तर याच काळानं पुढच्याचं टाळकं फोडायची हिंमत त्याच्यात आहे ना तो खरा टाळकरी आहे. म्हणून या सगळ्या असणार कोणाची संस्था आहे मला माहित नाही पण खूप छान बरं वाटलं. कधी बरं वाटलं माहितीये भगवा बघितलं. भगवा आपला प्राण आहे. भगवा आपला जीव आहे. भगव्यासाठी शिव्या नाही. एखाद्याला ठोकायला कमी करणार नाही अशी आपली अवलाद आहे. तुम्ही आज कीर्तनकार पण हुडकून काढला म्हणजे असं बोलणार नाही. संत सज्जन हो वरती गोड असावं. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती अगर शिवाजी नाही होते तो. तुम्ही हँग काय मला असं नाही आवडत. मी चेहरा का पाडले लगेच टेन्शन आले का तुम्हाला. मला नेऊ दे ना. रोज माझं टेन्शन झालं. मला काही टेन्शन नसतं. तुम्हाला टेन्शन आलं का. तुम्ही चेहरा म्हणजे माझ्या कशाला राहिल्यासारखं का बस नाही. मला त्याशी काही घेणं देणं नसतं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं मी सर्व धर्मसंभाव घंटा मानत नाही. नाही मानत. मला मानायचा नसतो. मला ते आवडत नाही. कारण मला ते माझ्या बापानं सांगितलं नाही. माझ्या आईनं सांगितलं नाही. माझ्या गुरुजनांनी सांगितलं नाही. कारण की मला माझे गुरुजी आदरणीय परमपूजनीय संभाजीराव भिडे गुरुजी विठ्ठल विठ्ठल आपल्याला भाग्यानं आपला असणारा हिंदू धर्मामध्ये जन्म घेतलाय आणि तो आम्ही आपल्या असणारा देव देश धर्माच्याच कारणी लागला पाहिजे तर आम्ही हिंदू आहोत.
तर आपला धर्म आम्ही सांभाळू शकतो. मी प्रत्येक वेळा सांगत असतो, जोपर्यंत आपल्या मनातला आपल्या डोक्यातला सर्व धर्म संभावाचा किडा मारून आम्ही हिंदुत्वादी होत नाही, तोपर्यंत असणारी भांडवळ गप्प बसत नाही. आपल्या भाग्यानं आपल्या नशिबानं आपल्याला जन्म हिंदुत्वामध्ये भेटलाय. सगळ्यांनी विचार साधा करा. जर तुम्हाला हिंदू धर्मामध्ये जन्म नसता ताई, तर तुम्ही आज छान छान साड्या घालून आला असता का? हा बोलका आजीनं बरोबर बोलली. खरंच आहे. अरे आपल्या धर्मामध्ये आम्हाला सुंदर सजता येतं, सुंदर नटता येतं, पाहिजे तसले कपडे घालता येतात. त्यांच्या 10,000ची साडी घाला तर 50,000ची साडी घाला, वरनं 150 रुपयाचं पोतं आहे. खरंय का खोटं आहे? आता तुम्ही जाताना प्रत्येक जणी मैत्रिणी असाल, त्या लगेच फोटो घेणार, लगेच तुम्ही सेल्फी वगैरे काढणार. त्यांनी कुठं सेल्फी काढायचं, नुसतं डोळच. चहा पिताना तर किती बिझमी होते, शटर उघडा, पुन्हा शटर टाका, पुन्हा उघडा. हे तुम्हाला भाग्याने भेटतो, चांगला नसतो. विंचू कितीही चांगला वाटला म्हणून त्याला देवाऱ्यात घ्यायचा नसतो. देवाऱ्यात जर येऊन बसला तर त्याला दांडकानं खेचायचा असतो, कारण तो विंचू असतो. असं कोणी सांगितलंय? तुकोबारांनी सांगितलंय, विंचू देवाऱ्यात याला म्हणून काय पूजावे त्याला. अरे विंचू देवाऱ्यात आला म्हणून त्याला पूजायचं नाही. आपण धर्मनिष्ठ आहोत, आपण हिंदुत्ववादी आहोत, आपण कट्टर हिंदुत्ववादीच राहिले पाहिजे. आणि तुमच्या भागाचं भाग्य, मी मगाशी सांगितलं, मी कुणाचं कौतुक करत नाही, पण आपल्याला आवडलं तर आपण बोललो आणि आपण अशी माणसं हुडकत जातो. माझं तत्वच तसं आहे. भाऊ काम करतात का ते तुम्ही मला सांगायचे काम नाही, मला अनुभव आलेला आहे. आता मी खरं सांगून जातो जाता की मी आमच्या संस्थेचा विषय होता. मगाशी बोलले मला आलेल्या मित्र बघतात मला इंस्टाग्रामवरती, मी इथं जाऊन बसलोय, तिथं जाऊन. काही गोष्टींच्याकडे जास्त न जाता मला जायचं धर्मवीर संभाजीराजांच्यापर्यंत. सगळ्यांना ऐकायचं ना? नक्की कुणाला ऐकायचंय? एकानं हात केला की दुसऱ्यानं करायचं. चांगली गोष्ट. छत्रपती संभाजीराज माहिती आहेत सगळ्यांना? कोणाचा मुलगा? शिवबाचा औरंग्याचा पुरंदरावर जन्मला शंभूना हिंदू धर्म वाचवला. शंभूना हिंदू धर्म वाचवला. हिंदू धर्म वाचवला. आम्हाला शंभूराजा सगळ्यांना ऐकायचंय. एकदा गोड असं माझ्या पांडुरंगाचं भजन करा आणि शंभूराजा चरित्राला सुरुवात करूया. ज्यांनी धर्माचं पालन केलं, धर्म रक्षला आणि ज्यांच्यामुळे आपल्या आज कपाळा कुंकवाचा टीकाय आमच्या असणाऱ्या महाराज लोक इथं धोतर घालून उभे या असणाऱ्या मुलींच्या अंगावरती भगवा आहे, एवढंच प्रतीक आहे. आणि आज हिंदुत्ववादी म्हणून काम करता समोर भाऊ असतील किंवा अनेक जण तुम्ही आहात, ते सगळेजण धर्मवीर संभाजीराजामुळे आपण प्रेरित झालेले लोक आहोत. कारण की त्यांनी जर आपला जीव दिला नसता तर आज आम्ही हे कार्य करू शकलो नसतो. आणि एकदा गोड असं माझ्या पांडुरंगाचं भजन करा. विठोबा रखोबा
शुभेच्छा मिळाल्यात यापेक्षा काय हवं आहे. खर तर यानंतर आपल्या सबंध दांडरफळ खुर्द वासियांच्या वतीनं आदरणीय आमदार साहेबांचा सन्मान या मंचावरती संपन्न होतोय. खऱ्या अर्थानं संगमनेर तालुक्यामध्ये भोजापूर सारखी उसाड पडलेल्या चारीमधून ज्या ठिकाणी पाणी वाहायला लागलं, अनेक मंदिरं ज्या ठिकाणी आज नावारूपाला येऊ लागली, इतकंच नाही या संगमनेरकरांनी पाहिलंय की महापुरुषांच्या जयंत्या ज्या छोट्या प्रमाणावरती साजऱ्या व्हायच्या, आज एका उत्सवाचं रूप त्यांना मिळायला लागलंय. आणि म्हणूनच या कर्तव्यनिष्ठ कर्तव्यदक्ष अशा धर्मनिष्ठ आमदार साहेबांचा सन्मान होणं ही आपली गरज आहे. सबंध धांदरफळ खुर्द वासियांच्या वतीनं या ठिकाणी साहेबांचा सन्मान या मंचावरती सर्वप्रथम होतोय. हरिभक्त परायण अनिल महाराज देवळेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान या ठिकाणी होतोय. मी समस्त ग्रामस्थांना विनंती करते, कृपया आपण मंचावरती यावं. एकदा जोरदार आवाज दिला पाहिजे. भारत माता की आवाज येऊ द्या. सन्मान होतोय ज्या नेतृत्वाचा, ज्यांनी खऱ्या अर्थानं गोर गरीब आणि कष्टकऱ्यांसाठी आपलं जीवन वाहिलंय. सन्मान होतोय त्या कर्तव्यदक्ष आमदारांचा, जे तुम्हा आम्हा सर्वांचे असे भाऊ झालेत. या महाराष्ट्रामधला महाराज आम्ही असे आमदार पाहिलेत का ज्यांना सर्वजण आपुलकीने भाऊ म्हणतात. आणि भाऊ हा शब्द जर उलट वाचला तर उभा हा शब्द होतो. प्रत्येकाच्या पाठीशी कणखरपणानं कायमस्वरूपी उभं राहणारं हे नेतृत्व आदरणीय आमदार अमोलजी खताळ साहेब आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय साहेबांसाठी. आणि मी विनंती करतोय साहेब, आपले विचार आपण या ठिकाणी व्यक्त करावेत. हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांना वंदन करतो. आज माझ्या वाढदिवसानिमित्त धर्मनाथ प्रतिष्ठानच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आता सेवा दिली असे हरिभक्त परायण अनिल महाराज देवळेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या तमाम माता भगिनी, आमचे सर्वच बंधू आणि भगिनींनो, तसं बघितलं तर वाढदिवस साजरा करणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही. आमदार नव्हतो तेव्हा बी नव्हतो करीत. कार्यकर्ते मित्र परिवार यायचा, शुभेच्छा द्यायचा, त्याच्यावरतीच आनंदी राहायचो. परंतु ज्यावेळेस धर्मनाथ प्रतिष्ठाननी सांगितलं का आम्हाला धर्माचंच काम करायचंय, गावागावामध्ये आपल्याला वारकरी संप्रदायाच्या लोकांना, भजनी मंडळाला साहित्य द्यायचंय, त्यावेळेस मी या कार्यक्रमाला येतो म्हणून अशी परवानगी दिली. कारण जसं सांगितलं सगळ्यांनी, काम करताना ही जबाबदारी जी मिळाली, ही जबाबदारी कशासाठी? ही जबाबदारी देव, धर्म आणि देश टिकवण्यासाठी. विकास तर करत राहणार. आपल्या गावचेच यापूर्वी ज्यांनी आपल्या धांदरफळचं, संगमनेरचं नाव तालुक्यामध्येच नाही, जिल्ह्यामध्ये नाही, राज्यामध्ये नाही, तर देशामध्ये नेलं, असे स्वर्गीय विजय खताळ दादा यांचाही या निमित्ताने आज आठवण येते. आमदार झालो तुमच्या सगळ्या मायबाप जनतेमुळे झालो. त्यावेळेस आम्ही एक घोषणा घेऊन चाललो होतो, हर हर महादेवची. आणि हर हर महादेवची घोषणा मला वाटतं हिवरगाव पावसा येथे कार्यक्रम होता. प्रत्येक कार्यक्रमात आम्ही ती घोषणा घेऊन पुढे चाललो होतो. मला वाटतंय 1.25 वर्षाचा कालावधी झालाय. दिवस कधी होतो आणि रात्र कधी होती हे कळत नाही. रात्री 1 वाजता पठार भागात असतो आणि सकाळी 7 वाजता मुंबईमध्ये असतो. परंतु हे सगळं करताना सुद्धा जी ऊर्जा मिळते, जे आशीर्वाद मिळतात, ते तुमच्या सगळ्यांचे मिळतात. ज्या ज्या वेळेस प्रत्येक कार्यक्रमाला, धार्मिक कार्यक्रमाला जातो, माझ्या एवढा तर मी जबाबदारीने सांगल, माझ्या एवढा कुठल्याच अखंड हरिनाम सप्त्याला, कुठल्याच धार्मिक कार्यक्रमाला जाणारा आमदार
आतापर्यंत झाला नसेल. नुसता जातो म्हणजे कशासाठी जातो? त्या गावामधील वातावरण, धार्मिकतेचं वातावरण, अध्यात्माचं वातावरण हे टिकवण्यासाठी आम्ही जातो. महाराज ज्यावेळेस बोलत होते, महाराजांना मी यापूर्वी पेमगिरीला ऐकलं होतं. महाराजांची ज्या पद्धतीने तळमळ बघितली, महाराज ज्या पद्धतीने सांगताय, महाराज तुम्हाला सांगाल या संगमनेर तालुक्यात यापूर्वी सगळा जिहाद होता, पण मी आल्यापासून तुम्हाला सांगतो फक्त वोट जिहाद इथं चालू ठेवलाय त्यांनी. बाकीचा लव जिहाद बी बंद झालाय, लँड जिहाद बी बंद झालाय. आणि हिंमत असेल तर मला बी आजमावून पाहायचं. मी कसा कट्टर हिंदू आहे, मी बाकीच्यांसारखा सिजनेबल हिंदू नाहीये. मी आमदार नव्हतो तेव्हा बी हिंदुत्व घेऊन चालत होतो, आणि आजही आमदार आहे तर हिंदुत्वच घेऊन पुढे चालणार. हिंदुत्वासाठी किंमत चुकवायची वेळ आली तरी चालेल, कारण मला माहिती आहे हा माझा देश जर टिकला तर माझा धर्म टिकणार आहे, आणि माझा धर्म टिकला तर माझा हा देश टिकणार आहे. त्यामुळे आज खरंच मला वाटलं होतं, म्हणजे आज कार्यक्रमाला एवढा उशीर झालाय तरी अजून जागेवरून कोणी उठत नाही. कारण उठणारे कोण असतात, जे भाड्याने आणावं लागतात ते उठून जात असतात. आमच्याकडे सांगतो आम्ही, संगमनेर सहकारी साखर कारखान्यात स्वर्गीय विजय खताळ पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यावेळेस उभा केला. परंतु दुर्दैवाने आज फक्त कारखान्याचं एकच काम राहिलं. महाराज 1.5 वर्षापासून आमदार बदललाय, गावागावामध्ये ट्रक जाईल, फ्लेक्स घेऊन जातील, आणि आमदारला कसं बदनाम करता येईल तो प्रयत्न चाललाय. पण मी ज्या नेतृत्वाखाली काम करतोय, ज्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असेल, ज्यांनी माझं पालकत्व घेतलं होतं, या संगमनेर तालुक्याचं पालकत्व घेतलं होतं, ते आमचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली काम करताना एकच शिकवण ठेवली, विकासासाठी काम करायचं. मला खात्री आणि मला विश्वास आहे, परमेश्वरला बिरबा महाराजांना, ज्या बिरबा महाराजांच्या पटांगणामध्ये ही सभा होती, हा कार्यक्रम होतोय, या कार्यक्रमानिमित्त मी सांगाल, माझं लहानपण महाराज या बिरबा महाराजांच्या यात्रा उत्सवाला यायचो, त्यावेळेस तिथे एक पाटी लिहिलेली राहायची पेंटर कडून, 501 रुपये देणाऱ्याचं नाव तिथे लिहिलं जायचं. लहान होतो पण डोक्यात ठेवायचो, आपलं बी नाव एकदा कुठेतरी लागलं पाहिजे, आपलं बी नाव आपल्या गावात लागलं पाहिजे. ही संधी या माझ्या गावाने मला दिली, माझ्या आई वडिलांनी मला दिली, माझ्या आई वडिलांचे संस्कार माझ्यावरती झाले. माझा स्वर्गीय संदीप भाऊ असेल, राहुल भाऊ असेल, माझ्या प्रत्येक कुटुंबाने, हा तुम्ही सुद्धा, हा जो संगमनेर तालुक्यातील तरुण असेल, युवक असेल, महिला असेल, ज्येष्ठ असेल, हे सगळे तुम्ही माझ्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून माझ्या बरोबर नेहमी ठाम उभे राहिला. शक्य होतं काय? आज महाराष्ट्रामध्ये तुमच्यामुळे मला एक वेगळी ओळख मिळाली, जायंट किलर म्हणून मला ओळखतात. आजही कुठं गेलो तर महाराष्ट्राच्या कुठल्या तालुक्यात जिल्ह्यात गेलो तर मला एक तुमच्यामुळे सन्मान मिळतो, एक काम करताना ऊर्जा मिळते. करता भरपूर जण टीका टिप्पणी करता, आज ते व्यासपीठ नाही, परंतु सांगितलं पाहिजे. बरेच दिवस झाले मी कार्यक्रमांमध्ये जातोय, प्रत्येकाला भेटतोय, संवाद करतोय, परंतु असं व्यासपीठाचा कार्यक्रम मधल्या कालावधीमध्ये काही उद्घाटनाचे कार्यक्रम झाले, परंतु तिथेही मी टाळलं बोलण्याचं. परंतु आता आज हा माझ्या गावातला कार्यक्रम आहे, गावात आहे, आणि माझ्यावरती प्रेम करणारे लोक आहेत, म्हणून मी निश्चित सांगतो का लोकशाहीमध्ये पराभव झाला तर तो मोठ्या मनाने स्वीकारायचा असतो. लोकशाहीमध्ये पराभव झाला तर तो मोठ्या मनाने स्वीकारायचा असतो, त्याचं आत्मचिंतन करायचं असतं. जनता ही न्यायाधीश असती, जनता ही न्यायाधीश असती, आणि त्यांनी जो निकाल दिलाय त्या निकालावरतीच या संगमनेर तालुक्यातील मायबाप जनतेचे सगळे प्रश्न हा तुमचा मुलगा, तुमचा भाऊ येणाऱ्या कालावधीमध्ये सोडवल्याशिवाय थांबणार नाही. आजही मला आठवतं, आमदार झाल्यानंतर मी कधी माझ्या डोक्यामध्ये हवा जाऊन नाही दिली, आजही नाही दिली, उद्याही नाही जाऊन देणार. आणि ज्या दिवशी मला वाटेल, या व्यासपीठावर सांगतो, ज्या दिवशी मला वाटेल आता, त्या दिवशी मी स्वतःहून सांगून थांबून घेईल आणि सांगेल का आता माझी आणि तुमची साथ इथपर्यंत होती. परंतु मला खात्री आणि विश्वास आहे का या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न जो गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे, आज भोजापूर पूरचारीचा विषय असेल तिथं आपण पैसे दिले, तळेगाव निमोण भागाचा पाण्याचा प्रश्न सोडवतोय, साकूरपाटा भागाचा पाण्याचा प्रश्न सोडवतोय. अहो, इतके वर्ष या तालुक्यामध्ये आमच्या युवकांच्या हाताला रोजगार देण्याचं कुणी प्रयत्न केला नाही. 5,000 आणि 6,000
रपाई गुलाम काही लोकांना ठेवण्याचा प्रयत्न आला, परंतु आम्हाला या संगमनेर तालुक्यामध्ये उद्योजक घडवायचे, मला या संगमनेर तालुक्यामध्ये तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे. महाराज तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आमच्या महिलांच्या हातामध्ये सुद्धा त्यांना सुद्धा लाठीकाठी द्यायचं हे आमचं हे आहे. कारण आजची जी परिस्थिती तुम्ही बघितली असेल, कशा पद्धतीने काम करण्यासाठी अडचणी दिल्या जात आहे. अरे माझं गाव धांदरफळे, माझ्या घराच्या मागचा रस्ता मी मंजूर करील का जो पडलाय तो मंजूर करेल? किती खोटं बोला पण रेटून बोला. मी माझ्या आयुष्यामध्ये सुपारीचं व्यसन करीत नाही आणि माझ्यावरती आरोप करता. अरे आरोप करताना तुमच्या बुडाखाली किती जाळ आहे हा तुम्हाला माहिती आहे, संगमनेरकरांना माहित नसेल, पण या अमोल खताळला चांगला माहिती आहे. मला माझ्यावरती जे संस्कार आहे आणि जी जबाबदारी मला या मायबाप जनतेने दिली, त्या जबाबदारीतून मला विचलित व्हायचं नाही, दुर्लक्षित व्हायचं नाही, म्हणून मी अतिशय चांगल्या आणि सभ्यपणे काम करतोय. पण असं नाही का मला खूप काही बंधन आहे. आमदारकी म्हणजे मला काय मिरवण्यासाठी नाही पाहिजे. जे इतके वर्ष कोणी मिरवले असेल, मला मिरवण्यासाठी नाही पाहिजे. मला माझा द्वेष करू नका. माझा द्वेष करायचा असेल तर मी जे कामं करतोय त्या कामात कुठं चुकत असेल तर त्या कामातील मला उणीव दाखवा. त्या कामामध्ये मी कुठं कमी पडत असेल तर मला ते सुचवा. मी निश्चित तुमचं स्वागत करेन. परंतु टीका टिप्पणी होती, खालच्या पातळीवर बोलताय, कुटुंबावर बोलताय, काही फरक पडणार नाही मला. मी सुद्धा ज्या पक्षात काम करतोय त्या आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या घटक पक्षामध्ये मी काम करतोय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. परंतु वादळ किती आली तरी हा जो दिवा संगमनेरकरांनी पेटवलाय, हा दिवा त्या वादळांमध्ये विझणार नाही. कारण त्या दिव्याच्या पाठीमागे ही मायबाप जनता आहे. जनतेने एवढं प्रेम दिलंय शब्दात व्यक्त करता येत नाही. आज प्रत्येक कार्यक्रमाला जातो, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. कितीतरी गोष्टी झाल्यात. माझ्यावरती मधल्या कालावधीमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हल्लेखोराच्या पाठीशी कोण होतं हे सुद्धा संगमनेरकरांना कळायला थोडा उशीर लागला, परंतु संगमनेरकरांना आता ते सुद्धा कळाले. असे माझ्यावरती हल्ले केले, माझ्यावरती खोटे नाटे आरोप केले, माझी बदनामी केली. त्या बदनामीला मी काही भीक घालणार नाही. माझं काम, तुम्ही मला जेवढा त्रास देशाल, जेवढी माझी बदनामी करशाल, त्याच्या दुप्पट स्पीडने माझं काम या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने सुरू आहे. संकल्प वाढदिवस कशासाठी साजरा करतात? काही लोक आनंद उत्सव म्हणून साजरा करतात, पण मी माझ्या आयुष्यामध्ये एक संकल्प करून परत पुढे चाललोय. प्रत्येक वर्षी एक संकल्प करून मी पुढे जात असतो आणि निश्चित तुमच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने हे सगळे संकल्प आपले पूर्ण होत आहे. संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडणार नाही हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय आणि ज्या ज्या नेत्यांबरोबर मी काम करतोय त्यांनी मला शब्द दिलाय. परंतु कामं सांगा, कामात कुठे कमी पडत असेल ते सांगा. धर्माच्या बाबतीत तर माझ्याकडून कॉम्प्रोमाइज होणार नाही. मला त्याची किंमत बी चुकवावं लागली, वोट जिहादची किंमत मी चुकवली, तरी मी त्याच्या दुसऱ्या दिवशी परत संगमनेरकरांच्या दारात गेलो आणि संगमनेरकरांची आभार मानले का तुम्ही माझ्यावरती हे जे प्रेम देताय, हे प्रेम ठेवलंय, हे प्रेम भविष्यातही असं सुरू राहील याची मला खात्री आहे. यापुढे संगमनेर तालुक्यातील प्रत्येक देवस्थानांना, प्रत्येक धार्मिक कार्यक्रमांना, अध्यात्माचं काम करणाऱ्या लोकांना ताकद देण्याचं काम माझ्या माध्यमातून निश्चित होईल हे या निमित्ताने आपल्याला सांगतो. या संगमनेर तालुक्याला इतिहास आहे, पेमगिरीला इतिहास आहे, शहागडाला इतिहास आहे, परंतु का हा इतक्या वर्ष दुर्लक्षित राहिला? का छत्रपती शहाजी महाराज जिथं आले, का संभाजी महाराजांच्या, का यापूर्वी संगमनेरमध्ये जयंती उत्सव साजरे होत नव्हते? जयंती उत्सव साजरे होणं म्हणजे काही वेगळं होत नाही, परंतु यापूर्वी मला सांगायला आपल्याला अभिमान आहे, आनंद आहे का तुम्ही मला ही संधी दिली. या संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार आणि तिथीनुसार जयंती आपण साजरी करतो. धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती
कुठल्याच समाजाच्या महापुरुषांच्या जयंत्या आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. हा साजरा करण्याचा उद्देश एवढाच आहे का त्यांनी जो त्याग आपल्याला दिलाय, त्यांच्यामुळे आज आम्ही इथं आहेत. तर त्यांच्या आठवणींना, त्यांच्याकडून सुरू असलेल्या कार्याला, त्यांचं जे कार्य झाकळलं गेलं होतं, त्यांचं जे कार्य झाकलं गेलं होतं, हे कुठेतरी पुढे आणण्यासाठी आपल्याला त्या दृष्टीने प्रयत्न करावा लागतो असं मला वाटतं. आणि ती संधी तुम्ही मला दिली. परंतु मी या गोष्टींनी समाधानी नाही. मला खूप काम करायचंय. मला या संगमनेर तालुक्यातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवायचा आहे. आमच्या लाडक्या बहिणींना सुरक्षितता द्यायची. या संगमनेर तालुक्यामध्ये सुरू असलेला अजूनही काही जणांचा सळसळाट आहे, यांचा बंदोबस्त करायचा आहे. घाबरू नका. गावागावामध्ये कुठं दादागिरी दहशत करत असतील तर घाबरू नका. आज जरी हे व्यासपीठ नसलं तरी मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, यापुढे आरेला कार्य देण्याची हिंमत सुद्धा या महाराजांच्या आणि या अध्यात्माच्या माध्यमातून, धर्माच्या माध्यमातून मला मिळत आहे. त्यामुळं धर्मनाथ प्रतिष्ठाननी चांगला उपक्रम सुरू केला. आशिष कानवडे असेल, त्याचे सर्व सहकारी मित्र असेल, त्यांचंही मी खूप खूप अभिनंदन करतो. त्यांना अतिशय चांगला उपक्रम केला. परंतु या पुढील कालावधीत ही जबाबदारी, मला जर अशा कार्यक्रमाला बोलवायचं असेल, माझ्यासाठी जर कोणाला असे कार्यक्रम घ्यायचे असेल तर निश्चित त्यांनी धर्माचं काम करण्याचे कार्यक्रम घ्या, धर्मासाठीचे, धर्माच्या प्रसाराचे कार्यक्रम घ्या. त्या कार्यक्रमाला निश्चित तुमचा मुलगा आणि तुमचा भाऊ मी नेहमी उपलब्ध राहील, हे आपल्याला या सांगतो. आणि एवढंच सांगेल का ज्याच्या कामात दम नसतो त्याच्या विरोधात आवाज बी जास्त करता नको, कारण आपल्या कामामध्ये दम आहे. आणि हा दम कोणामुळे आहे? हा तुमच्या सगळ्या मायबाप जनतेमुळे. त्यामुळं जास्त काही न बोलता, आपल्या सगळ्यांना कार्यक्रमाला एवढा उशीर झाला असताना सुद्धा आपण सगळे मोठ्या उत्साहाने उपस्थित राहिलात, मोठ्या उत्साहाने थांबलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचाही मीच आभार मानतो. आणि तुमचा कृपा आशीर्वाद, तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहून द्या, कारण हे तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद हेच माझ्यासाठी ऊर्जा देण्याचं काम करतंय. आणि याच तुमच्या आशीर्वादाच्या पाठबळावरती हा तुमचा मुलगा संगमनेर तालुकाच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक वेगळी ओळख येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये निश्चित तुमच्या आशीर्वादाने निर्माण करील, हा आशावाद या निमित्ताने देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.